मागच्या लेक्चरमध्ये कृष्ण अवतार या विषयावरती चर्चा केली होती की कृष्णाने अवतार कशासाठी घेतला त्याच्यामध्ये केली होती। भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, कृष्णा हॅड टेकन अवतार फॉर वन सॅक्रेड पर्पज। कृष्णाने एका विशिष्ट उद्देशासाठी अवतार घेतला आणि तो अवतार काय होता तर दॅट वॉज टू ॲनिहिलेट द क्षत्रियाज, म्हणजे क्षत्रियांचा नाश करण्यासाठी कृष्णाने अवतार घेतला असं आपण भागवत पुराणामध्ये वाचतो, ऐकतो। त्याचा संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये दिलेला आहे। आपण मागच्या लेक्चरमध्ये केली होती। आज आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हेही बघितलं होतं की मुस्लिम म्हणून जे लोक एकत्र येतात किंवा ख्रिश्चन म्हणून जे लोक एकत्र येतात त्यालाच आपण शीख म्हणून जे लोक एकत्र येतात, अशा सर्वच लोकांच्या बाबतीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली होती, ती म्हणजे की यांच्यामध्ये जे काही तंतू आहे तो तंतू कशा पद्धतीने जुळतो, जैविक तंतू ज्याला आपण असं म्हटलं होतं, जैविक तंतू यांच्यामध्ये कशा पद्धतीने जुळतो आणि हे लोक संकट काळी एकमेकांना सहाय्य करण्यासाठी याची चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली होती। आज आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की प्रोफेसर एस राधाकृष्णन यांचं जे पुस्तक आहे हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, याच्यामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याची चर्चा आपण याच्यामध्ये करणार आहोत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी एक मुद्दा असा मांडलेला आहे की संस्कृती ही काय आहे, स्वतः अल्पायू नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर याची जी नोंद आहे हिंदू संस्कृतीची, ही हिंदू संस्कृतीची नोंद ही 4000 वर्षापासूनची आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यामध्ये अजून मधून काय झालेलं आहे तर आध्यात्मिक विचार आलेले आहेत, ताणतणाव आलेले आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टींची चर्चा या हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ मध्ये त्यांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही जी काही हिंदू संस्कृती आहे, ही हिंदू संस्कृती जी आहे या हिंदू संस्कृतीमध्ये आतापर्यंत जे काही वाद संवाद आणि जे काही प्रतिवाद आलेले आहेत ते देखील खूप महत्वाचे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यांचं हे म्हणणं आहे की एखादा जर समुदाय जिवंत राहतो, म्हणजे 4000 वर्षापासून जर हा समुदाय आपली प्रगती करत जिवंत राहतो, तर त्यांचं म्हणणं असं आहे की एखादा समुदाय हा किती दिवस जिवंत राहतो याला महत्व नाही, तर तो कुठल्या पातळीवरती जिवंत राहतो याला महत्व आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता याच्यामध्ये काय होतं की काहींचं जगणं हे सन्मानजनक नसतं, काहींचं जगणं हे सन्मानजनक असतं, त्याची देखील चर्चा त्यांनी याच्यामध्ये केलेली आहे। तर त्यांनी असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की या कालखंडामध्ये जे काही युद्ध झालेले आहे त्या युद्धामध्ये काही लोकांनी शरणागती पत्करलेली आहे, काही लोकांचा विजय झालेला आहे। तर त्यांचं म्हणणं असं आहे की युद्धामध्ये 2 हात करून जगणं हे देखील एक गौरवास्पद जगणं आहे आणि शरणागती पत्करणं हे देखील एक प्रकारचं जगणंच आहे। तर हिंदूंना त्यांचे लोक जिवंत राहिले याबाबत जे वाटणारं समाधान आहे हे निरर्थक आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कारण त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचा जर विचार केला आपण तर त्यांचा जो टिकून राहण्याबाबतचा जो काही गर्व आहे तो गळून पडण्यासारखा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर सत्य स्वीकारण्यास न घाबरणाऱ्या डोके ठिकाणावर असलेल्या प्रत्येक हिंदूला टिकण्याच्या या पद्धतीची लाज वाटेल असं त्यांचं म्हणणं आहे। कारण काय आहे तर जे काही आपण असं म्हणतो की भारताचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे आणि हे पराभव पत्करून हे सगळे ही जी काही लोक आहेत हे जिवंत राहिलेले आहेत। तर या पराभव पत्करून जिवंत राहण्याला ते असं म्हणतात की याच्यामध्ये गर्वाची गोष्ट आहे असं काही आपल्याला म्हणता येत नाही। तर काय आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं जे म्हणणं असं आहे की असं जर असेल तर हे काय आहे तर याची आपल्याला स्वतःला लाज वाटली पाहिजे, अशी ही आपली अवस्था आहे असं राधाकृष्णन यांचं म्हणणं आहे। आता ह्या झाल्या सगळ्या गोष्टी की
हिंदूंची जी कल्चर आहे किंवा ती कशी डेव्हलप होत आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये कुठले कुठले त्याला आपण काय म्हणतो परिवर्तन आलेले आहेत, बदल आलेले आहेत आणि ही संस्कृती 4000 वर्षापासून कशा पद्धतीने विकसित झालेली आहे. आता मूळ मुद्दा असा आहे आपल्या की बाबासाहेब आंबेडकर आता आपल्या या भाषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यामध्ये असं म्हणतायत की ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही सगळा अभ्यास केलेला आहे. जातीचा उगम कसा झाला, त्याचे परिणाम हिंदू समाज व्यवस्थेवरती काय झाले आणि आजही त्याचे परिणाम काय होत आहेत आणि या परिणामामधून मुक्त जर व्हायचं असेल तर जातीचं जे काही हे आहे ही जात अबॉलिश केली पाहिजे किंवा अॅनिलेट केली पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. पण हे सगळं करत असताना बाबासाहेब आंबेडकरांचं असं शेवटच्या टप्प्यातलं म्हणणं असं आहे की जर जातीनं हिंदू समाज व्यवस्थेचं एवढं मोठं नुकसान केलेलं असेल, जात ही हिंदू म्हणून आपल्याला एकत्र येण्यामध्ये जर सगळ्यात मोठा अडथळा असेल किंवा जातीमुळे जर आपलं खूप मोठं नुकसान होत असेल, तर बाबासाहेबांचा प्रश्न आहे की हाऊ टू अबॉलिश द कास्ट, म्हणजे जात ही आता नष्ट कशी करायची हा बाबासाहेबांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की ही जात कशी नष्ट करायची आहे, तर याच्यामध्ये काही बाबासाहेब आंबेडकरांनी 2-3 गोष्टी याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जर आपण जात नष्ट करायचा असं मुद्दा गृहीत धरला तर काही लोकांचं म्हणणं असं आहे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की त्याची जी फर्स्ट स्टेप आहे ती फर्स्ट स्टेप काय आहे तर अबॉलिश सबकास्ट, म्हणजे जी काही जातीमध्ये ज्या काही पोटजाती आहेत त्या पोटजाती अगोदर नष्ट करणे. म्हणजे समजा आपण असं म्हणतो की एका जातीमध्ये किती 12.5 जाती आहेत किंवा 11 जाती आहेत, तर त्याच्यामध्ये जे काही पोटजाती आहेत त्या पोटजाती अगोदर काय केल्या पाहिजे, आपण संपवल्या पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि जेव्हा आपण असं म्हणतो ते म्हणतायत की सबकास्ट जे काही आहेत त्या नष्ट करण्याचा जे लोक सल्ला देत आहेत त्यांचा सल्ला जर आपण गृहीत धरला आणि सबकास्ट आपण संपवण्याचा प्रयत्न केला तर हे पॉसिबल आहे का की जाती नष्ट होतील? बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे की जे काही जाती आहेत या जातीचं जर आपण ग्रेडेशन बघितलं तर काय आहे, तर जेवढी काही जात आपण हाय कास्ट असं समजतो त्या जातीकडे काय आहे तर अधिकारांची जी काही संख्या आहे ती जास्त आहे आणि ज्या काही लोअर कास्ट आहेत त्या कास्टमध्ये काय आहे तर अधिकारांचं देखील काय झालेलं आहे त्या कमी कमी होत गेलेल्या आहेत. आता बघा याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत की सबकास्ट नष्ट करणे याला खरं तर मान्यता मिळू शकते का, किंवा याचं जी काही तुलना जर आपण करून बघितली तर काय होईल. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही दख्खनचे ब्राह्मण आहेत आणि जे काही साऊथचे ब्राह्मण आहेत याचं कंपॅरिझन जर आपण केलं तर काय होतं, काय आहे या कंपॅरिझन मध्ये जर आपण बघितलं तर याच्या राहणीमानामध्ये, यांच्या कल्चरमध्ये किंवा यांच्या वेशभूषेमध्ये किंवा यांचं जे काही खानपान आहे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला फरक असलेला पाहायला मिळतो. बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की जे काही दख्खनचे ब्राह्मण आहेत किंवा साऊथचे ब्राह्मण आहेत याच्यामध्ये कशाच्या भेद आहेत, तर जे काही खाद्य आहे त्याचे भेद आहेत किंवा इतर जे काही सोशल पोझिशन्स आहेत त्याचे भेद आहेत. किंवा आपण जर बघितलं तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की दख्खनचे जे काही क्षत्रिय आहेत किंवा साऊथचे काही क्षत्रिय आहेत किंवा वैश्य आहेत याच्यामध्ये देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक असलेला पाहायला मिळतो. आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे मग, तर बघा त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की यांचं जे काही अन्न आहे त्या अन्नामध्ये जर आपण बघितलं तर सिमिलॅरिटी बिटवीन कशामध्ये आहे, तर दख्खनच्या ब्राह्मणामध्ये आणि साऊथच्या ब्राह्मणामध्ये काय आहे, फूड सिमिलॅरिटी आहे. आणि याच्यामध्ये काय आहे तर ते व्हेजिटेरियन आहे. पण प्रश्न असा आहे की जर आपण बेंगॉलचे किंवा काश्मीरचे ब्राह्मण बघितले तर ते काय आहेत, तर ते नॉन व्हेजिटेरियन आहेत. म्हणजे ब्राह्मणामध्ये देखील काय आहे तर अशा पद्धतीचा खाद्य संस्कृतीमधला फरक आहे. आता खाद्य संस्कृतीमधला फरक आहे म्हणजे इतर बाबतीमधला देखील फरक असणं शक्य आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की जर आपण बघितलं की गुजरातीज असतील, मारवाडीज असतील किंवा बनियाज असतील किंवा जैन असतील तर या सगळ्यांमध्ये अशा पद्धतीचे जे काही गोष्टी आहेत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे सगळीकडल्या जाती या भारतामधल्या सारख्या आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून एका जातीमध्ये फक्त आपण म्हणतो तेवढ्या 12.5 जाती नाही आहेत,
तर आपण जर संपूर्ण भारतामध्ये बघितल्या तर आपल्याला ते वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला मिळतात. आणि म्हणून असं म्हटलं होतं की भांडारकरांनीच ते सांगितलेलं होतं की भारतामध्ये फक्त ब्राह्मणामध्येच तुम्हाला 800 जाती सापडतील. आता यातल्या कुठल्या जातींना पोटजाती म्हणायचं आणि कुठल्या जातींना मुख्य जाती म्हणायचं हा प्रश्न वेगळा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की पोटजातीचा जो प्रश्न आहे, लोकांना असं वाटतं की या पोटजातींना जर आपण अबॉलिश केलं तर जातीचा प्रश्न बऱ्यापैकी मिटण्याची शक्यता आहे. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा कसा मिटवायचा हा खरा प्रश्न आहे. त्याच्यामधली जी संख्या आहे ही संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी असं सांगितलेला आहे की जर या जातीला अबॉलिश करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल हा एक मुद्दा येत आहे. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की काही लोकांना असं वाटतं की इंटरकास्ट डिनर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो आंतरजातीय सहभोजन जर आपण केलं तर लोकांमधले जे काही संबंध आहेत ते संबंध वाढतील आणि इथं जाती नष्ट होतील. पण बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की ही जी काही देर आर मेनी कास्ट म्हणजे तिथं भरपूर जाती आहेत की ज्या अगोदरपासूनच इंटर डायनिंग करतात पण त्यांच्यातली जात संपलेली नाही. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? देर आर मेनी कास्ट विच अलो इंटर डायनिंग but it is a common experience that interdining has not succeed in killing the spirit of caste and the consciousness of the caste. म्हणजे अशा भरपूर जाती आहेत ज्या जातीमध्ये आंतरजातीय सहभोजन होतं. पण ह्या आंतरजातीय सहभोजनानं काय केलेलं आहे तर या आंतरजातीय सहभोजनानं जातीचं जे स्पिरिट आहे लोकांमध्ये ते स्पिरिट मात्र काय झालेलं आहे ते मारण्यामध्ये हे आंतरजातीय भोजन हे कमी पडलेलं आहे. त्याच्यामुळं हा पर्याय नाही आहे. आंतरजातीय भोजन आता आपण असं म्हणतो की रत्नागिरीमध्ये सावरकरांनी आंतरजातीय भोजनाला सुरुवात केली कारण त्यांना जात संपवायची होती. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत हे खूप दिवसापासून आहे. आंतरजातीय सहभोजन बऱ्याच दिवसापासून होत आहेत. ते जर आपण बघितलं तर ब्राह्मणामधल्या सगळ्या जातीमध्ये आंतरजातीय सहभोजन आहेत, क्षत्रिय मधल्या आंतरजातीयमध्ये सहभोजन आहेत, वैश्यामधल्या आंतरजातीयमध्ये जे काही जाती आहेत त्यांच्यामध्ये सहभोजन आहे किंवा शूद्रामधल्या जातीमध्ये देखील सहभोजन आहे. पण एवढं सहभोजन होऊन देखील त्यांच्या जातीमधलं स्पिरिट हे मारलं गेलंय का? बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की हे स्पिरिट मारलं गेलं नाही. आणि मग जेव्हा आपण विवाहाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र हे स्पिरिट पुन्हा जागे होतं. आता आपण एकत्र जेवल्यामुळे रोटी व्यवहार केल्यामुळे बेटी व्यवहार करू शकतो का? तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत नाही. त्याचं कारण असं आहे की हे जे सहभोजन आहे हे सहभोजन या जातीच्या स्पिरिटला मारू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं पहिला जो मुद्दा त्यांनी मांडला होता की सबकास्टला अबॉलिश केलं पाहिजे, पण सबकास्ट अबॉलिश करून हा प्रश्न मिटणार नाही. मग दुसरा पर्याय त्यांनी लोक असं म्हणतायत की इंटरकास्टमुळे जाती संपतील का? बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत इंटरकास्टमुळे देखील जाती संपणार नाहीत. आणि मग बाबासाहेब आंबेडकर तिसऱ्या मुद्द्याकडे येतात तर ते आहे द रिअल रिमिडी इज इंटर मॅरेज. म्हणजे इंटरकास्ट मॅरेज हा एक पर्याय बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर असा दिसतो की ज्याच्यामुळे जाती संपू शकतात. आता बघा आपण ज्या वेळेस पहिल्यांदा या पुस्तकाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जे कास्ट इन इंडिया नावाचा जे काही सिलेबस आपण बघितलेला होता आणि त्याच्यावरती आपण चर्चा केली होती एक 5-6 लेक्चर मध्ये. तर त्या कास्ट इन इंडिया मध्ये बाबासाहेब आंबेडकर काय सांगतायत की जातीची उत्पत्ती ही कशासाठी झालेली आहे तर प्युरिटी फॉर ब्लड म्हणजे रक्ताची शुद्धता. तर त्या रक्ताच्या शुद्धतेसाठी काय झालेलं आहे रक्ताच्या शुद्धतेसाठी जातीची उत्पत्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितले. वंश आणि जात असे दोन मुद्दे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कास्ट इन इंडिया मध्ये मांडले होते आणि तसं म्हटलेलं होतं की या दोन गोष्टीसाठी जातीची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की या दोन गोष्टीच्या शुद्धतेसाठी काय झालेलं आहे तर जातीची निर्मिती झालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. आता ही शुद्धता ज्यावेळेस आपण संपवण्याचा प्रयत्न करतो तसं तर भांडारकरांनी सांगितलं आपल्याला, आपण ते मागच्या लेक्चर मध्ये बघितलं की इथं कुठलाही वंश आणि कुठलंही कुणाचंही रक्त हे प्युअर नाही आहे. त्याला तुम्ही कुठलेही पुरावे देऊ शकत नाही की आमच्या जातीचं ब्लड हे काय आहे प्युअर आहे. हे आम्ही कुठल्याही प्रकारचे पुरावे कोणीही देऊ शकत नाही. कारण इथं काय झालेलं आहे तर इथं रक्ताची सरमिसळ झालेली आहे आणि म्हणून इथलं कुठलंही ब्लड किंवा कुठलाही जो वंश आहे तो शुद्ध नाही असं भांडारकरांचं म्हणणं होतं. बाबासाहेब आंबेडकर देखील इथं तेच म्हणतायत की हा जो मॅटर आहे हा इंटरकास्टचा जो मॅटर आहे
हा इंटरकास्टचाच मॅटर असा आहे की ज्याच्यामुळं रक्ताची सरमिसळ होते आणि लोक जातीच्या बाबतीमध्ये जास्त विचार करायला लागत नाहीत. आता बघा, आपण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये इंटरकास्ट मॅरेज झालेली आहे. आता इंटरकास्ट मॅरेज होताना काय होतं, सुरुवातीला त्याचे आई वडील असतील किंवा तिचे आई वडील असतील, हे दोघ जण काय करतायत, एकमेकांना विरोध करतात. पण शेवटी काय होतं, हे दोघे जण त्या दोघांच्या विरोधामध्ये जातात आणि काय सांगतात की प्रेमाच्या पुढे काही नसतं. आणि मग ह्या दोघांचा विवाह होतो, दोघेही लग्न करतात आणि मग एक 6 महिने वर्षभर असं काहीतरी होतं, या दोघांना एखादा मूल होतं आणि मग या दोघांनाही वाटतं, दोन्ही फॅमिलीला वाटतं की आपल्याला नातू झालेला आहे. आणि मग यांच्यामध्ये जे काही कनेक्टिव्हिटी आहे ती वाढत जाते, यांच्यामधले जे रिलेशन्स आहेत ते वाढत जातात आणि याच्यामुळे काय होतं, तर ते त्या मुलाच्याही जातीचा विचार करत नाहीत आणि त्या मुलीच्याही जातीचा विचार करत नाहीत आणि हे दोन्ही कुटुंब काय होतात, एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. जास्त काळ हे दोन्ही कुटुंब वेगवेगळे राहू शकत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटतं की जेव्हा इंटरमॅरेज होतील, इंटरकास्ट मॅरेज होतील, तेव्हा मात्र काय होईल, ही जातीची जी काही आपला जो काही गर्व आहे, हा गर्व भरून पडायला लागेल आणि दोन जातीमध्ये काय होईल, ते लोक एकत्र यायला लागतील. आज आपण अशा काहीतरी बातम्या वाचतोय की आंतरजातीय विवाह जरी असले तरी दोन्ही कुटुंबाने सहमतीने दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये लावून दिला. अशा कितीतरी बातम्या आपण आताच्या कालखंडामध्ये वाचतो आहोत. इतकंच नाही तर इंटरकास्ट मॅरेजच नाही तर इंटर रिलिजियस मॅरेज म्हणजे आंतरधर्मीय विवाह देखील व्हायला लागलेले आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन आता भारतातल्या लोकांनी तर हे असं केलेलं आहे की लोक आता इंटरनॅशनल मॅरेजच्या स्टेपवरून पोहोचलेले आहेत. म्हणजे आंतरजातीयच नाही, आंतरधर्मीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे विवाह देखील भारतामध्ये व्हायला लागलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटतं की ही जी जात नावाची जी गोष्ट आहे, ही जात नावाची गोष्ट जर आपल्याला खरोखरच हिला मारून टाकायचं असेल, हिला जर अबॉलिश करायचं असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर एक पर्याय दिसतो, तो म्हणजे इंटरमॅरेजचा. आणि इंटरमॅरेजचा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की याच्यामुळं काय होऊ शकतं, याच्यामुळं तुम्ही जातीचा विध्वंस करू शकता किंवा जातीचं जे जातीचे जे काही वर्चस्व आहे ते तुम्हाला संपवता येऊ शकतं. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की इंटरमॅरेज किंवा इंटरकास्ट मॅरेज हा एक त्याच्या समोरचा महत्वाचा पर्याय आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 पर्याय दिले. कुठले? सुरुवातीला जे लोक म्हणत होते की सबकास्ट अबॉलिश करा, म्हणजे ज्याच्या पोटजाती ज्या आहेत त्या नष्ट करा, म्हणजे काय होईल, तर जात नष्ट होण्यासाठी मदत होईल. आता आपण जेव्हा बघतो पोटजातीचा विचार करतो तेव्हा आपल्या हे लक्षामध्ये येतं की पोटजातीमध्ये देखील आपण काय करतो, असा काही जास्त आपल्या वंशामध्ये किंवा ब्लडमध्ये असा काही फरक नसतो. पण आपण असं म्हणतो की त्यांची प्युरिटी कमी आहे आणि आमची प्युरिटी जास्त आहे. आणि म्हणून त्याच्यामुळे काय होतं की जातीचं नाव जरी एक असलं तरी आपण एकमेकांच्या जातीमध्ये आपल्या मुला मुलींचे विवाह करत नाही. यामुळे सबकास्ट मध्ये देखील अशा पद्धतीचे विवाह होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळे सबकास्टचा जो प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे जर जाती नष्ट होतील का, तर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की खूप साऱ्या जाती आहेत आणि सबकास्ट नेमकं कोणाला म्हणायचा हा देखील त्यातला महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून तो मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांना थोडासा गौण वाटतो. दुसऱ्या मुद्द्यावर बाबासाहेब आंबेडकर येत आहेत. तो मुद्दा कुठला आहे, ज्याला आपण इंटर डायनिंग म्हटलं होतं की आंतरजातीय जे काही सहभोजन आहे त्या सहभोजनाने जाती संपत्ती. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की बऱ्याच वर्षापासून या देशामध्ये आंतरजातीय सहभोजन होत आलेलं आहे, पण जाती संपलेल्या नाहीत. किंवा जेव्हा आपण एका पंक्तीमध्ये बसून जेवतो, पण ज्यावेळेस विवाहाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मात्र आपण वेगळ्या पंक्तीचा विचार करतो किंवा वेगळ्या पद्धतीने विचार करतो, असा बाबासाहेब आंबेडकरांचा अनुभव आहे. आणि म्हणून त्यांनी ते दोन्ही मुद्दे बाजूला ठेवलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना हा एक महत्वाचा मुद्दा इथं वाटतो की इंटरकास्ट मॅरेज हा त्याच्या समोरचा एक पर्याय असू शकतो, त्याच्यामुळे जाती नष्ट होऊ शकतात, असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जातीच्या उच्चाटनासाठी किंवा जातीला संपवण्यासाठी जो काही प्रोग्राम जात मंडळाने आखलेला आहे, याला बाबासाहेब आंबेडकर त्यांचं अभिनंदन करतायत. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की तुमचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे, कारण काय आहे, तर तुम्ही काय केलेलं आहे, तर हिंदू समाज व्यवस्थेला जी काही विभागणारी गोष्ट आहे, ज्याला आपण जात असं म्हणतो, त्या जातीला संपवण्यासाठीच तुम्ही डायरेक्ट अटॅक केलेला आहे.
म्हणून हा जो काही फ्रंटल अटॅक बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात तो तुम्ही केल्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि जी काही जाती आहेत ह्या जातीला संपवण्यासाठी देखील तुम्हाला आणखी काही पावलं उचलावी लागतील असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आता तुम्ही रोग शोधलेला आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. काय म्हटलेलं आहे की हा रोग तुम्ही शोधलेला आहे कशाचा, की जात नावाचा जो हा रोग आहे हा हिंदू समाज व्यवस्थेला लागलेला सगळ्यात मोठा रोग आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की तुम्ही फक्त आता रोग शोधलेला आहे, आता या रोगावर तुम्हाला काय करायचं आहे तर औषध शोधायचं आहे. रोग काय आहे हे सापडलाय. हिंदू समाज व्यवस्थेला विभागणारा जो रोग आहे ते आहे जात. आणि हा रोग तुम्हाला सापडलेला आहे, तर या रोगाला तुम्हाला संपवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आता याच्यावरती तुम्हाला औषध शोधावं लागेल. आता याच्यावर औषध काय असू शकतं हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. काय म्हटलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी की आस्क युअर सेल्फ दिस क्वेश्चन, म्हणजे हा एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की बहुसंख्य हिंदू आंतरजातीय सामूहिक भोजन आणि आंतरजातीय विवाह करीत नाहीत असे का? हा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की हिंदू म्हणून आपण लग्न जमवत नाही, तर जात जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण ते लग्न जमवतो. पण आपण चला आपण सगळे जर हिंदू आहोत ना, तर आपण कोणाचीही मुलगी करायची, कोणालाही मुलगी द्यायची, कोणासोबत विवाह करायचा, जे आपल्याला योग्य वधूवर वाटतील त्यांच्यासोबत आपल्याला विवाह करायचा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही प्रश्न विचारा स्वतःला. काय प्रश्न विचारा की बहुसंख्य हिंदू आंतरजातीय सामूहिक भोजन आणि आंतरजातीय विवाह का करत नाहीत, किंवा तुमचा पक्ष लोकप्रिय नाही असे का? याचं उत्तर जे बाबासाहेब आंबेडकर आहेत, बाबासाहेब आंबेडकर सांगतायत कारण या सगळ्या गोष्टी आंतरजातीय सहभोजन, आंतरजातीय विवाह या सगळ्या गोष्टी कशाच्या विरोधातल्या आहेत? हिंदूंना पवित्र वाटणाऱ्या श्रद्धा आणि तत्वाच्या विरोधात आहेत. कशाच्या विरोधात आहेत? हिंदूंना ज्या पवित्र वाटतात अशा श्रद्धा आहेत आणि जी काही तत्व आहेत या श्रद्धा आणि तत्वांच्या विरोधामधल्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि लोक त्यांच्या श्रद्धा आणि त्यांचे तत्व हे सहजासहजी सोडत नाहीत. म्हणून लोकांना त्यांच्या श्रद्धा आणि तत्व हे चांगले वाटतात, तर जात ही वाईट वाटते. जात ही वाईट असू शकते, कास्ट मे बी बॅड, जात ही वाईट असू शकते, पण जाती त्यांच्या ज्या काही श्रद्धा आणि तत्व आहेत हे श्रद्धा आणि तत्व हे त्यांना वाईट वाटत नाही, तर त्यांना त्यांच्या जीवापाड जपायच्या आहेत. जर कोणी या श्रद्धा आणि तत्वांना मुरड घालण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्याला जर मोडण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांना त्यांचा शत्रू वाटतो. म्हणून आपण आंतरजातीय सहभोजन किंवा आंतरजातीय विवाह याचं मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेशन करू शकत नाही. त्याच्यामुळं त्यांच्या ज्या काही श्रद्धा आहेत त्या श्रद्धा या काय आहेत, त्या महत्वाच्या आहेत. त्यांचे जे काही तत्व आहेत ते तत्व महत्वाचे आहेत. आणि त्यांच्या श्रद्धा आणि तत्व हे कोणी दिलेले आहेत, तर त्यांच्या शास्त्रांनी ते त्यांना दिलेले आहेत. कोणी दिलेले आहेत? शास्त्रांनी दिलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की जात हा घटक जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यात जास्त जबाबदार कोण असेल, तर ते आहेत काय, तर त्यांचं जे काही शास्त्र आहे ते शास्त्र या जातीच्या अनुषंगाने आहे. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे, तर या शास्त्रामधूनच या शास्त्रांनीच काय केलेलं आहे, त्यांना जातीचं पालन करायला भाग पाडलेला आहे. आणि जे काही श्रद्धा आहेत, त्यांचे जे काही तत्व आहेत ते या शास्त्रामध्ये दडलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे काही शास्त्र आहेत हे शास्त्र आपल्याला काय करावे लागतील,
या शास्त्रामधल्या या श्रद्धा आणि तत्व आपल्याला कशा पद्धतीने बाजूला करता येईल याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला धर्मशास्त्राच्या दास्यातून मुक्त करावं लागेल. धर्मशास्त्राच्यावर आधारलेली जी काही विनाशकारी जे काही आपण त्याला काय म्हणतो जाणीवा आहेत, विनाशकारी जाणीवा आहेत, त्या जाणीवा पासून काय झालेलं आहे तर त्यांची मन शुद्ध करायला पाहिजे. तुम्ही त्या स्त्री अथवा त्या पुरुषाला आंतरजातीय सामूहिक भोजन आणि आंतरजातीय विवाह करतील का असं देखील तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे काही शास्त्र आहेत या शास्त्रांनी काय केलेलं आहे तर या शास्त्रांनी या जाती जिवंत ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या श्रद्धा, त्यांचे तत्व, त्यांची जी काही नियमावली आहे ते सगळं कुठं दडलेलं आहे तर या शास्त्रामध्ये दडलेलं आहे. या शास्त्राने ते मंजूर केलेलं आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही या स्त्री आणि पुरुषांना या धर्मशास्त्रामधून या धर्मशास्त्राच्या दास्यामधून मुक्त करणार नाही तोपर्यंत आपल्याला जाती देखील नष्ट करता येणार नाहीत. कारण जातीला जे काही त्यांनी जे काही नियम पाळलेले आहेत ते नियम या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की या शास्त्रामधून या लोकांना काय करावं लागेल तुम्हाला मुक्त करावं लागेल. आणि त्या शास्त्रामधून त्यांना मुक्त केल्याशिवाय इथल्या जाती काय होणार आहेत या जाती संपणार नाहीत. आणि मग आता बाबासाहेब आंबेडकर असा प्रश्न विचारतायत की असं जरी केलं तरी तुम्ही याच्यामध्ये किती पद तुम्हाला येऊ शकतं असं तुम्हाला वाटतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की हे खूप अवघड काम आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की जातीला दैवी आधार आहे. काय आहे? जातीला दैवी आधार आहे. कारण जात ही देवाने निर्माण केलेली आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे जातीला चढविलेल्या पावित्र्य आणि दैवी मान्यतेचा पोशाख तुम्ही टरकवलाच पाहिजे. यू मस्ट देअरफॉर डिस्ट्रॉय द म्हणजे जे काही त्यांना जे काही पोशाख चढवून ठेवलेला आहे जातीला, हा जातीला चढवलेला पोशाख जो आहे हा जातीला चढवलेला पोशाख तुम्हाला फाडावा लागेल असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत तुम्ही धर्मशास्त्र आणि वेद यांची सत्ता उद्ध्वस्त केली पाहिजे. खूप बोल्ड स्टेटमेंट आहे बाबासाहेब आंबेडकरांचं की जाती कशामुळे अस्तित्वात राहिलेल्या आहेत तर त्याला धर्मश्रद्धा आहे अस्तित्वात आहेत. आणि जे काही वेदामध्ये सांगण्यात आलेले जे काही श्रद्धा आहेत त्या श्रद्धा याला जबाबदार आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्ही धर्मशास्त्रे आणि वेद यांची सत्ता उद्ध्वस्त केली पाहिजे तेव्हा जाती संपतील. कारण त्यांनी लोकांना जातीचं पालन करण्यासाठी जी काही नियमावली लागते ती नियमावली ते तयार करून दिलेली आहे. जात सहजासहजी लोकांच्या डोक्यामधून जाणार नाही. त्याचं कारणच काय आहे? कारण जातीला दैवी आधार आहे. जात ही देवानं तयार केलेली आहे असं म्हटलेलं आहे. आणि दैवी आधार असल्यामुळे सहजी लोक त्या देवाच्या विरोधामध्ये जाऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामुळं त्या देवाच्या विरोधात जाऊ शकत नसल्यामुळं काय झालेलं आहे तर ते नष्ट आपल्याला जे काही त्याचं ॲनिलेशन करायचं आहे ते सहजासहजी होणार नाही. आणि म्हणून हे जातीचं ॲनिलेशन करण्यासाठी जे काही अडथळे आहेत त्या अडथळ्यामधला जो महत्वाचा अडथळा आहे तो म्हणजे की लोकांच्या मनावर हे बिंबवलं गेलेलं आहे की या जातीच्या निर्मितीला दैवी आधार आहे. जात ही देवाने निर्माण केलेली एक गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं त्याला हे नष्ट करणं शक्य नाही कारण लोक देवाच्या कोणीही विद्रोह करत नाही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता दुसरीकडे आपण बघतो की जेवढे काही धर्मसुधारक आहेत ते सगळे धर्मसुधारक काय करतायत की परिवर्तन झालं पाहिजे, प्रबोधन झालं पाहिजे याचा विचार ते करतात. आता ज्यावेळेस आपण इतर धर्माचाही विचार करतो त्यावेळेस तिथं देखील आपल्याला काय पाहायला मिळतं
की अशा ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा इतर धर्मामध्ये देखील जे काही त्यांचे जे काही धर्मगुरू आहेत ते सहजासहजी त्या सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा असा क्रांतिकारक बदल करण्याची हिंमत कुठल्याही लोकांमध्ये नसते. ती सामान्य लोकांमध्ये देखील नसते. बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने म्हणतायत की धर्मशास्त्रांना नष्ट करा म्हणजे जाती संपतील, पण हे शक्य आहे का? इतका क्रांतिकारक बदल करण्याची जी ताकद आहे ती कुठल्याही धर्मगुरूमध्ये देखील नसते, सामान्य व्यक्तीमध्ये तर ती नसते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या पोपला जरी तुम्ही विचारलं की अशा सुधारणा तुम्ही लागू का करत नाही, तर पोप म्हणतील, काय म्हणतील? आम्ही असं करू शकत नाही. एवढा मोठा क्रांतिकारक बदल आम्ही असं करू शकत नाही, कारण ते करणं म्हणजे देवाच्या विरोधामध्ये जाणं आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत त्याचं खरं जे काही उत्तर आहे ते उत्तर असं असतं की क्रांतिकारक व्यक्ती पोप बनण्याच्या प्रवृत्तीची नसते आणि जी व्यक्ती पोप बनते तिला क्रांतिकारी होण्याची इच्छा नसते. बघा काय आहे, जर एखाद्या पोपला तुम्ही असं विचारलं की तुम्ही हा क्रांतिकारक बदल का घडवून आणत नाही, तुम्ही समाजामध्ये का लागू करत नाही, त्याचं उत्तर असं आहे की क्रांतिकारी जे लोक आहेत ते पोप बनत नाहीत आणि जे पोप बनतात त्यांना क्रांती करण्याची इच्छा नसते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे काय, तर हे जे काही लोक आहेत ज्याला बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत the kind of man who becomes a pope and that the man who becomes a pope has no wish to be a revolutionist, म्हणजे ते क्रांतिकारक होऊ शकत नाही. सगळ्याच याच्या धर्मामध्ये तशा पद्धतीची पद्धती आहे. आणि इथं तर आपल्याकडे प्रश्न असा आहे की आपण त्या पहिल्या वर्णाला म्हटलेला आहे, तो पहिला वर्ण काय आहे? वर्णानाम ब्राह्मण गुरु, म्हणजे तो गुरु आहे आणि मग त्याच्या बाबतीमध्ये आपण त्याच्या विरोधामध्ये आपल्याला जाता येत नाही. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अडथळे निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत की आपण अशा पद्धतीचे काही आहे तो बदल आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे जातीचं एलिमिनेशन करण्यासाठी मोठे अडथळे आहेत. आणि जातीमध्ये काय झालेलं आहे, तर वरचे जे लोक आहेत ते त्यांचे अधिकार सोडायला सहजासहजी तयार होत नाहीत. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, द हायर कास्ट, द ग्रेड ऑफ कास्ट, म्हणजे जी काही उच्च जात आहे त्याच्याकडे काय आहे, द ग्रेटर द नंबर ऑफ दिस राईट्स, म्हणजे त्याच्याकडे सगळ्यात जास्त अधिकार आहेत. अँड द लोअर द ग्रेड द लेझर देअर नंबर्स, म्हणजे जी काही खालची जात आहे तिच्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये अधिकार आहेत. त्यामुळे वरच्या लोकांकडे जर जास्त अधिकार असतील तर ती सहजासहजी ते अधिकार सोडायला तयार होणार नाहीत. त्याच्यामुळं जी काही हायर जाती आहेत त्या नष्ट करणं देखील खूप अवघड आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की जरीही एखाद्या हायर कास्टकडं अधिकारांची संख्या जास्त असली किंवा एखाद्या लोअर कास्टकडे जर अधिकारांची संख्या कमी असली, अधिकार कमी असले, तरी बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की सगळेच हे जाती व्यवस्थेचे गुलाम आहेत. बघा, ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त अधिकार आहेत ते गुलाम आहेतच आहे, पण ज्यांच्याकडे अधिकार कमी आहे तेही गुलाम आहे. कडे जास्त अधिकार असून गुलाम आहात आणि ज्यांच्याकडे अधिकार नसूनही ते गुलाम आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की सगळेच लोक काय आहेत, जाती व्यवस्थेचे गुलाम आहेत, परंतु सगळ्यांच्या गुलामीचा दर्जा समान नाही. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की हे सगळ्याच लोकांचं शोषण होत आलेलं आहे. तर जरी ते हायर कास्ट असले तरी जातीच्या नावावर त्यांचंही शोषण झालेलं आहे आणि जे लोअर कास्ट आहेत त्यांचंही जातीच्या नावावर शोषण झालेलं आहे. त्याच्यामुळे जातीचा जो काही घटक आहे या जातीनं काय केलेलं आहे, आपल्या सगळ्यांना एक प्रकारचा गुलाम करून ठेवलेला आहे. आणि त्याच्यामुळं कास्ट हा जो घटक आहे, जात हा जो घटक आहे, हा घटक सगळ्यांचाच गुलामीचा एक प्रकार आहे. सगळेच लोक त्याच्यामध्ये गुलाम आहेत, परंतु सगळ्यांच्या गुलामीचा जो दर्जा आहे दर्जा मात्र आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. तो दर्जा मात्र समान नाही. अशी आहे की जे काही मार्क्सचं जे स्लोगन आहे ते देखील बाबासाहेब आंबेडकरांनी इथं कोट केलेलं आहे की त्या जातीच्या साखळ्यांनी तुम्हाला बांधलेलं आहे.
तर ह्या ज्या जातीच्या साखळ्या आहेत, ह्या जातीच्या साखळ्यामधून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांचं एक वाक्य इथं कोट केलेलं आहे की तुम्हाला बांधणाऱ्या साखळ्या व्यतिरिक्त तुमच्याकडे गमविण्यासारखे काहीही नाही. आणि म्हणून तुम्हाला याच्यामधून मुक्त व्हायचं असेल तर